माझ्या बापाचा घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. काय नाव तुमचं? मुकुंद पाटील, मी ग्रामस्थ आहे. इथे एवढं सांगायचं आहे का हा रेल्वेचा जो प्रकरण आहे या रेल्वे संदर्भात मला वाटतं आपल्या इथे बाजूला तुम्ही आता इथे स्क्रीन लावलेले आहेत. आपले खासदार साहेब, आमदार साहेब यांची प्रत्यक्षात DRM साहेबांची मिटिंग घेऊन सर्व काही जो इथला प्रोसिजर आहे ते इथे पत्रकात लावलेलं आहे. कलेक्टर लँड प्लासचंही आपण इथे पत्रक लावलेलं आहे. पण आणि अप्रूव्ह झालेलं आहे DRMने. अप्रूव्ह होऊन सुद्धा ते लोक अद्यापपर्यंत काम चालू करत नाही. आपलं सन्माननीय खासदार साहेब सुद्धा तिथे DRMच्या ऑफिसला असताना तिथे त्यांनी तेच सांगितलं की आम्ही 2 ते 4 महिने चालू करतो. आमदार साहेब आमचे राजेशजी मोरे हे सुद्धा DRMच्या ऑफिसला असताना सुद्धा त्यांनी तेच असं 2-4 महिन्यात करतो. त्याची कॉस्टिंग वगैरे आम्हाला सर्व लेटर आलेलं आहे, पण ते विलंब करतात. का करतात तेच आम्हाला समजत नाही. आणि तुम्ही आता तो बघितलेला असेल का हा जो रस्ता आहे म्हणजे गेट आहे हा 60 वर्षापूर्वीचा आहे. तो काय आम्ही नवीन मागत नाही. आणि तिथे दळणवळणाचं सर्व साधन आमचं लोढा कॉम्प्लेक्स आहे. आमचे बाजारपेठ, आमच्या उत्सवासाठी गणपती उत्सव असो, दीपावली उत्सव असो, आमची सर्व बाजारपेठ लोढा येऊन आहे. हा गेट हा रेल्वेने त्यावेळेला 50 वर्षापूर्वी आम्हाला दिलेला आणि तोच त्यांनी आता काढला. आम्ही तो गेट काढण्यामध्ये जेव्हा विरोध केला तेव्हा 200 ते 300 RPF इथे येऊन आमच्यावर दमदाटी केली. पुन्हा आम्ही खासदारांच्या साहेबांची मिटिंग घेऊन इथं शांत प्रकरण झाला आणि आता पुन्हा त्यांनी आपला इथून डिझाईन केली. डिझाईन बी पास आहे का इथून आम्ही अंडरपास देतो, पण ते करत नाही. आणि हा अंडरपास जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात आता मिळत नाही तोपर्यंत आमचा धरणं आंदोलन हा चालूच राहणार. विषय अगदी साधा आहे की हा जो रेल्वेचा फाटक आहे हा 1965 पासून आमच्या गावाच्या, फक्त आमच्याच निळजे गावाच्या नाही तर आजूबाजूच्या 8-10 गावातल्या लोकांसाठी तो सोयीचा रस्ता आहे. कारण पलीकडे जे लोढा हेवन आणि पलावा आहे तिथे जाण्यासाठी हा उपयोगाचा मार्ग आहे. सगळ्या मुलांच्या शाळा ज्या आहेत त्या पलीकडे आहेत. तसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना तिथे दवाखान्यामध्ये जावं लागतं आणि गाडी आणि पायी दोन्ही चालण्यासाठी हा रस्ता उपयुक्त होता. काही वर्षांपूर्वी म्हणजे 2020-21 मध्ये रेल्वेला इथे 2 वेगळ्या ट्रॅक टाकावे लागले. कारण आधी जे कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या या रुलावरून जात होत्या तर ते 2 ट्रॅक वाढले. ते टाकण्यासाठी हा रेल्वे फाटक बंद करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी इथे आले होते. तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की आमच्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणं ही आधी गरजेची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही मग तुमचे जे डेव्हलपमेंटचे प्लॅन असतील ते करा. विकासाला आमचा विरोध कधीच नसतो आगरी समाजाचा आणि आम्हीच आमच्या जमिनी विकासासाठी कायम दिलेल्या आहेत. तर त्यांनी पर्यायी मार्ग जो आम्हाला दिला तो इथून 2.5 किलोमीटर फिरून आम्हाला जावं लागतं. शिवाय तिकडे जो त्यांनी बोगदा तयार केलेला आहे भुयारी मार्ग तो जमिनीच्या खूप खाली आहे आणि तिथे पावसाळ्यामध्ये इतकं पाणी भरतं की एखादी कार किंवा बाईक ही त्यामध्ये वाहून जाऊ शकते आणि असे प्रकार गेल्या वर्षी घडलेले सुद्धा आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की हा जो मार्ग तुम्ही आम्हाला दिला आहे पर्यायी तो आमच्या गैरसोयीचा आहे. तसं न करता आम्हाला इथूनच एखादा भुयारी मार्ग किंवा ओव्हरब्रिज द्यावा आणि त्यांनी ते ऐकलं आणि मान्य सुद्धा केलं की आम्ही तुम्हाला भुयारी मार्ग देतो. पण टाळाटाळ आणि विलंब खूप होत असल्या कारणाने मुलांचे हाल होतात. कारण जी लहान मुलं आहेत ती एकटे रेल्वे रूळ हा इथेही तिथल्यासारखी पाण्याची समस्या जर निर्माण झाली तर नाही इथे सुद्धा त्यासाठी पण त्यांनी सर्वे केला की इथे पाणी किती भरतं काय होतं आणि खाली पलीकडचा भाग सुद्धा खाली आहे, पुढे तलाव आहे. त्यामुळे तिथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ शकतो. त्यामुळे तिथल्या तुलनेने इथे जी येणारी समस्या ती कमी प्रमाणात येऊ शकते. त्यामुळे आमची मागणी होती की इथून तुम्ही तो भुयारी मार्ग आम्हाला द्या. जे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आज रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आज आंदोलन छेडलं आहे आणि आज उपोषणही सर्व ग्रामस्थ मंडळ बसले. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार केला, अर्जव्यवहार केला की आमचा जो जुना रस्ता आहे फाटक तिथे आम्हाला एक भुयारी मार्ग, जर भुयारी मार्ग होत नसेल तर आम्हाला म्हणजे वरनं एक ब्रिज आम्हाला टाकून देण्यात यावा, जेणेकरून आमचे जे ग्रामस्थ मंडळ आहेत त्या बाजूला पलावा साईड असलेला मार्केट असेल, शाळा असतील, दवाखाना असतील, अनेक उद्योगधंदे आहेत त्या बाजूला, त्यांच्यामुळे त्यांना 1 ते 1.5 किलोमीटरचा वलसा घालावा लागतो आणि लांब पडत असल्यामुळे त्यांचा जुना ॲक्च्युली तो रेल्वे फाटक होता आणि तिथेच आम्हाला रस्ता बनवून द्यावा अशी रास्त मागणी असतानासुद्धा रेल्वे प्रशासन दिरंगाई करत आहे. वारंवार आश्वासन देऊन, शब्द देऊन DRM साहेबांकडे बैठका घेऊन त्या भुयारी मार्गाची परवानगी केंद्र शासनाने दिलेली असतानासुद्धा
अजूनपर्यंत काम चालू करत नाही, ही खरं तर खेदाची गोष्ट आहे. मग मी रेल्वे प्रशासनाला सांगू इच्छितो की एक अपघात झाल्यावर, कुठलं मुलं बालं गेल्यावर, कुठलं आईवडील गेल्यावर तुम्ही त्याचा निर्णय घेणार का? अतिशय चुकीचं रेल्वे प्रशासन करत आहे. मी त्याचा निषेध करतो आहे. मी आज या ग्रामस्थांच्या उपोषणाला इथे बसलेला आहोत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. मी आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार जे वारंवार नागरिकांची कामं अतिशय चांगल्या वेगाने करत असतात, त्यांच्यासमोर ही व्यथा मांडणार आहे की हा तातडीने विषय आपला हा सुटला पाहिजे. आणि आम्हा सर्व ग्रामस्थांना आशा आहे की खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने सुटला जाईल असं आम्हाला आशा वाटतो. आणि आमचं संपूर्ण आज निलजे ग्रामस्थाच्या सर्व नागरिकांना या उपोषणाला पाठिंबा. आता तुम्ही ठोस निर्णय काय दिला ना? आज आता मी आताच ग्रामस्थांची चर्चा केल्यानंतर एक याच्यानंतर DRM, कारण हा केंद्र शासनाचा विषय आहे, हा तातडीने किंवा इथले स्थानिक लेवलला नसल्यामुळे आपण त्यांच्या DRMची एक भेट घेणार आहोत या 2 तारखेवर अधिवेशन झाल्यावर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून. आणि मग त्या बैठकीत काय होतं त्याच्यावर निर्णय पुढचा आम्ही ठरवणार आहोत, दिशा ठरवणार आहोत. कारण आम्हाला पावसाच्या आत हा कसाही करून भुयारी मार्ग झाला पाहिजे. कारण रेल्वे प्रशासन एकदा कामाला सुरुवात झाली का तो एक वेग रेल्वे प्रशासनाचा वेगळा असतो कामाला, आणि काम पण चांगलं असतं. पण ते तातडीने करावं असं आमची मागणी असेल. आणि जर ते होत नसेल तर मग पुढची दिशा आम्ही ग्रामस्थ मंडळ आणि आम्ही ठरवणार आहोत काय करतो.